तर नमस्कार मित्रांनो, आता मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही तुमचा पैसा कशा कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. बेसिकली लेन्सकार्ट कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता का आपल्या टाटा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ठीक. आता तुम्हाला माहित असेल की आपली टाटा कंपनी ना ती खूप जुनी आहे. लेन्सकार्ट कंपनी तरी आत्ता आलेली आहे मार्केटमध्ये. ठीक आहे. आता बेसिकली सगळ्यात पहिले आपण काय करू, लेन्सकार्ट कंपनीचं हे बघू. लेन्सकार्ट कंपनीचं प्रॉफिट बघू. त्या कंपनीचं प्रॉफिट किती आहे, त्या कंपनीचा लॉस किती आहे आणि त्या कंपनीचं ऍसेट किती आहे. सगळ्यात महत्त्वाचे ऍसेट असतात, तुम्हाला माहित असेल बेसिकली. ठीक आहे. आता जर तुम्ही या कंपनी स्ट्राईक प्राइस जर बघायला गेले ना, तुम्हाला दिसून जाईल 452 रुपये एवढी त्याची स्ट्राईक प्राइस आहे आणि ती कंपनी चांगल्या ह्याच्यामध्ये चालू आहे, चांगल्या अपट्रेंड मध्ये चालू आहे ती कंपनी सध्या. ठीक आहे ना, आपली लेन्सकार्ट कंपनी. ठीक आहे. आता बेसिकली आपण सर्वात पहिला काय करू, कॅपिटल डिस्कस करू. ठीक आहे. याचं कॅपिटल किती आहे, याचं टोटल मार्केट कॅपिटल जे आहे ना ते आहे 78 कोटी एवढं याचं मार्केट कॅपिटल आहे ह्या कंपनीचं. ठीक आहे. आणि आपण याचं काय करू, प्रॉफिट बघू, नेट प्रॉफिट बघू. म्हणजे याचं प्रॉफिट 2020 पासून तर आता ह्या गेलेल्या मागच्या वर्षी 2025 पर्यंत याचं म्हणजे आपण प्रॉफिट बघणार आहोत. म्हणजे 5 वर्षाचं टोटल ह्या कंपनीचा आपण परफॉर्मन्स बघणार आहोत. ह्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, चांगला आहे की नाहीये. ठीक आहे. आता बेसिकली काय करू, आता 2020 प्रॉफिट बघू आपण. ठीक आहे. 2020 प्रॉफिट किती होतं, 2362 रुपये एवढं याचं प्रॉफिट होतं 2020 मध्ये. आणि तेच वाढून झालं. ठीक आहे. ते वाढलं, किती वाढलं मग 2022 मध्ये ते वाढलं. किती वाढलं मग 2022 मध्ये ते वाढलं किती, 2,948 एवढं वाढलं मग ते. ठीक आहे. मग तेच 2023 मध्ये परत किती वाढलं मग ते डायरेक्ट झालं 5,570 एवढं ते झालं प्रॉफिट. ठीक आहे. मग परत नंतर 2024 मध्ये, ठीक, 2024 मध्ये किती झालं ते 5,756 रुपये एवढं झालं. ठीक आहे. आणि गेलेल्या आता 2025 मध्ये मागच्या वर्षी ते प्रॉफिट झालं ते किती झालं तर 6,206 रुपये एवढ्याचं प्रॉफिट झालं. ठीक आहे. आता एवढं तुम्ही प्रॉफिट बघितलं. ठीक आहे. आता बेसिकली काय करू, आपण टाटा कंपनी घेऊया. ठीक आहे. टाटा आपण काय घेऊ, टाटा मोटर घेऊ. ठीक आहे. बेसिकली तर सेकंड टाटा मोटर घेऊ आपण. ठीक आहे. टाटा मोटरची प्राइस किती चालू आहे, 370 रुपये एवढी प्राइस चालू आहे. ठीक आहे. टाटा कंपनीची आर्थिक कंपनी अपट्रेंड मध्ये आहे बऱ्याचपैकी. ठीक आहे. आणि आता आपण काय करू, बेसिकली ह्या कंपनीचं काय करू, ह्या कंपनीचं प्रॉफिट बघू. ठीक आहे. नेट प्रॉफिट बघू आपण. आपण कंपनीत बघितलं होतं ना लेन्सकार्ट कंपनी, ह्याचं बी प्रॉफिट चेक करू. ठीक आहे. आता याचं प्रॉफिट ते होतं ना 2021 मध्ये याचं प्रॉफिट होतं 56,820 रुपये एवढं याचं प्रॉफिट होतं 2021 मध्ये. ठीक आहे. आणि ह्याचं प्रॉफिट 2022 मध्ये ह्याचं वाढून झालं, मग कमी झालं मग ते प्रॉफिट. ठीक आहे. मग प्रॉफिट काय झालं, आधी 56,000 होतं, मग नंतर काय झालं 2022 मध्ये प्रॉफिट कमी झालं, 47 एवढं झालं, 47,000 एवढं झालं, 47,832 एवढं झालं. मग तेच 2023 मध्ये वाढलं, परत वाढलं, किती झालं 52,600 झालं. मग ते किती झालं, मग 2024 मध्ये ते प्रॉफिट झालं किती झालं, 93,054 रुपये एवढं प्रॉफिट झालं 2024 मध्ये. आणि आता 2025 मध्ये मागच्या वर्षीचं प्रॉफिट झालं किती झालं, मग 1,22,754 रुपये एवढे प्रॉफिट. ठीक आहे. आता तुम्ही तर बघू शकता की तुम्हाला कळालं असेल की लेन्सकार्ट कंपनीमध्ये पैसा इन्व्हेस्ट करायला चांगला आहे का टाटा कंपनीमध्ये पैसा इन्व्हेस्ट करायला चांगला आहे. ठीक आहे. माझ्या हिशोबाने तुम्ही काय करा, टाटा कंपनीमध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता तुमचा. ठीक आहे. टाटा कंपनीमध्ये तुम्ही लॉंग टर्म ट्रेडिंग करू शकता, कारण की आपली टाटा कंपनी खूप जुनी आहे आणि लेन्सकार्ट कंपनी तरी आता आलेली मार्केटमध्ये. ठीक आहे. जर तुम्हाला ट्रेडिंगचा बेसिक टर्म्स कोर्स घ्यायचा असेल ना, या चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे ना. धन्यवाद.